ओके हे गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल अँड गाईज दिस इज मी गाईज. जसं की तुम्ही बघू शकता गाईज, मी आता या प्लेसला आहे गाईज, कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. जसं की गाईज तुम्हाला माहितीच आहे, हे ज्योतिर्लिंग स्थान आहे संभाजीनगरमध्ये गाईज. आणि मी आता माझा जो पहिला जो ब्लॉग होता ना गाईज, तो एलोरा केव्जचा गाईज, तो मी एक्सप्लोर करून आलोय गाईज. तर सेकंड माझा ब्लॉगचा जो टॉपिक आहे ना गाईज, तो आता कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगचा आहे गाईज. मी आता इथे आहे गाईज, पार्किंगमध्ये गाडीकडे पार्किंग करून दिली गाईज मी. सो तर आता मी निघतोय महादेवांकडे, दर्शन करतोय आणि दर्शन झाल्यावर तुम्हाला भेटतो गाईज. ओके थँक्यू. चला गाईज, जसं की माझी या दादांनी शूट केला आहे. आता जस्ट मी इंटरव्ह्यू केला ना गाईज, या दादांनी शूट करून दिलाय मला. आणि ह्या काकांनी मला टिक्का लावून दिलाय गाईज. तर त्यांनी माझ्याकडनं पैसे नाही घेतले. सो काय नाही गाईज, माझ्याकडे आता कॅश नाही, फोन पेला आहे. तिकडनं आलो का काकांना पण देऊन देतो पैसे, आणि पार्किंगवाले दादा आहे त्यांना पण देऊन देतो. सो तर गाईज चला, तुम्हाला डायरेक्टली पुढे भेटतो मी. थँक्यू. लाईक चला गाईज, मी फायनली एंट्री केली आहे गाईज कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगकडे गाईज. अँड जसं की तुम्हाला दाखवलं, मी तिथे इंट्रो केला आणि इकडे चाललो आहे गाईज मी. हे पूर्ण हे माळा वगैरेचे दुकान आहेत गाईज, पूर्ण फुलहार. Turn left toward Grushneshwar Mandir Road, then turn left. Head east on Grushneshwar Mandir Road, then you will arrive at your destination. हो गया. आपके पास फोन पे है क्या? हाँ बताओ. बस रहने दो ना दीदी. चला तर गाईज, या गुरुजींनी मला केलं हे. सो ओके चला गाईज, गुरुजींनी मला हे लावून दिलंय. आणि गाईज ते बोलत होते की जेवढे वाटले तेवढे तू पैसे दे मला. तर गाईज मी त्यांना 11 रुपये फोन पे करून दिले. माझ्याकडे कॅश नव्हते. आणि ते जे पाठीमागे ते पहिले ते जे बाबा होते ना गाईज, त्यांनी लावले ना, त्यांचे पैसे बाकी आहे, त्यांचे पण करून देणार आहे मी. सो तर गाईज मी खूप हॅपी आहे. मी फर्स्ट केदारनाथ, सेकंड उज्जैन आणि थर्डवाला हे जे आहे ना गाईज कृष्णेश्वर, तिकडे आलो आहे. सो तर आपल्या जवळच आहे गाईज त्र्यंबकेश्वर, तिथं पण गेलो नाही मी की. चौथा मी तो पण एक्सप्लोर करणार आहे गाईज त्र्यंबकेश्वरवाला. सो आता इथे आलो आहे आणि बघू पुढे काय काय बघायला भेटतं, काय काय नाही. सो ओके, या पूर्ण या कृष्णेश्वरच्या गल्ल्या आहेत गाईज या. चला पुढे भेटतो तुम्हाला डायरेक्टली. हाँ बोलो भैया, नींबू पानी है, नींबू छोड़ो या गन्ना जूस. कोणत्या गावाचे रे पोरांनो, कोणत्या गावाचे? भोयगाव. चला गाईज, इकडून एंट्री आहे गाईज मध्ये जायला. हो डिजिटल पार्टनर. हर हर महादेव, हर हर महादेव. चला रे पोरांनो, चला रे पुढे. चला पुढे चला. सदर गाईज इकडून एंट्री आहे. चला. इथूनच कर दादा, एंट्री इथूनच आहे का? इथून आहे का? चप्पल. मावशी इथून एंट्री ना, इथे शूज काढू का माझ्या मावशी? इथे शूज काढू का? नका मोठा झाला. मावशी येतो तिकडनं. हा नाही मावशी, मी जोडीने आलो का तेव्हा फुलं घेऊन. आता राहू द्या. मोबाईल बाहेर ठेवा, मोबाईल.
तुझ्याकडे होते दादा तुझ्याकडे होते नाही लवकर लवकर पुढे इकडे आहे का ते रेड कलर मध्ये हो माय गॉड खूप मोठा पचका झाला काय मोबाईल बाहेर ठेवा आता काय करणार आहे शूट झाला तर काय पॉसिबल नाही कुठे इथं ची मोबाईल लॉक गाईज सगळ्यात मोठी बिग प्रॉब्लेम म्हणजे की मोबाईलमध्ये अलाउड नाही गाईज आणि इकडे पाठीमागं आहे मोबाईल लॉकर आणि गाईज आपलं शूट राहून जाणार आहे गाईज जसं की मला असं वाटतंय की पहिले दर्शन घेऊया आणि बाहेर आलो ना गाईज तर बाकीचं एक्सप्लोर करू काय काय आहे काय काय नाही सो तर इथे मोबाईल लॉक इथे मोबाईल मी लॉकर रूममध्ये ठेवून देतोय गाईज ओके तिकडनं आलो का बघतो तर गाईज हे काका आहेत लॉकरवाले तुम्हाला काही जर इथे मोबाईल लॉक करायचा असेल ना काही याच काकांकडे यायचंय तुम्ही सो ओके सो ओके गाईज फायनली दर्शन झालंय माझं आणि मी निघालोय गाईज मध्ये गेल्यावर ना काही शर्ट काढायला लावतोय मध्ये आणि पूर्ण बोलतात ना बिना शर्टचं दर्शन घ्यायला लावताय बिना शर्टचं दर्शन होतो मध्ये सो शर्ट अलाउड नाही आहे मध्ये अँड मी चाललोय या गल्लीमध्ये चाललोय इकडे सो तर ओके फर्स्ट सेकंड तो एलोरे केव्स आणि हा कृष्णेश्वर मला कलेक्ट झाला आहे काहीच काय मास 300 खूप महाग आहे एक छोटीशी 10 रुपयाची महाग आहे 300 रुपयाला विकतायत गाईस 300 ला काही ना काही इथलं घ्यायला तेव्हाच लागणार चला काय इकडं पार्किंग आहे काही माझी गाडी तिकडे लावलेली आहे सो तर मी निघालो इकडून खूप चांगलं दर्शन झालं काही ओके सो गाईज फायनली मी आलो आहे देवगिरी किल्ल्यावरती जसं की तुम्हाला दाखवलं कृष्णेश्वर महादेवांचं मी दर्शन घेतलं आणि तिथून डायरेक्टली निघालो गाईज इकडे आलो इथे काय बोलता एंट्री फीज आहे रिसिप्ट इथं भाडा लागणार आहे 25 रुपये फीज आहे काही इथं मध्ये जाऊ द्यायची एंट्रीचे 25 आहे बघू ओके वरती जाऊ किल्ला एक्सप्लोर करू काय काय आहे काय काय नाही इथे पण बघू आणि डायरेक्ट ब्लॉगला एंड करू सो ओके तर गाईज हे दादा माझ्या तिकीटसाठी यांनी खूप हेल्प केली आहे मला हे स्कॅनर समजत नव्हतं ना गाईज तर यांनी गुगलमध्ये जाऊन सेटिंग काय केली होती गाईज त्याच्याने मला तिकीट काढून दिले सो दादा थँक्यू ओके खूप चांगली हेल्प केली तुम्ही चला गाईज पुढे जाऊया गाईज ये आहे तिकीट चेकर सो तर हे दादा बसले तिथे हे दादा ओके चला काय इथे चेकिंग केली मी तिकीट वगैरे दाखवलं इकडे हे दादाने खूप सारी हेल्प केली आपल्याला जी आपली साधी बॉटल होती ना गाईस ती इकडे या डस्टबिनमध्ये टाकून जावं लागतं वरती कारण की जेणेकरून घाण कोणी करणार नाही ना गाईस त्यासाठी इथे या डस्टबिनमध्ये बॉटल टाकून जावं लागतं आणि बॉटलचे चार्जेस आहेत गाईस वरती जर घेऊन जायचं असतील तर 20 रुपये इथे 20 रुपये पेड करून जायचे आणि तिकडनं आलो ना गाईस तर ते 20 रुपये घेऊन जायचे आणि ती बॉटल इथे टाकून जायची सो ओके दादा थँक्यू Oh my god, he's a very nice couple. चला गाईस तुमच्या भावाने फायनली देवगिरी पोर्टवर एंट्री केली आहे आणि हे असं स्ट्रक्चर आहे गाईस इथे एंट्रीलाच सो मागे ना गाईस आपल्याला एकदम बेस्टवालं कपल दिसलं बॉय होता फॉरेनर आणि मुलगी होती इंडियन सो बेस्ट ऐसा भी होता है अपना इंडिया में ये एंट्री गाइस इथून एंट्री आहे वो
गाईज तुमचा भाऊ इथे या पोर्टवरती गाईज सेकंड टाइम आहे गाईज. मी इथे ना गाईज खूप दिवसांपूर्वी आलेलो होतो गाईज. आय थिंक 11वी-12वी असताना. सो तर आत्ता येतोय. चला गाईज बघू काय नाही काय एक्सप्लोर करायला भेटतो. सो हा किल्ला महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील दौलताबाद गावात स्थित आहे. एक ऐतिहासिक किल्ला म्हणून हा किल्ला ओळखला जातो गाईज. 9वे शतक ते 14वे शतक पर्यंत येथे यादव घराण्याची राजधानी होती आणि गाईज थोड्या काळासाठी दिल्ली सल्तनतची राजधानी आली. गाईज मला ना घृष्णेश्वर महादेवांचं एकदम भारीत शूट करायचं होतं, बट तिथे कॅमेरा अलाउड नव्हता गाईज. सो तर मी बाहेरच्या 2-3 क्लिप्स काढून घेतल्या आणि एंड करून दिलं. आणि गाईज मी काय करणार आहे माहिती आहे तुम्हाला, मी जे घृष्णेश्वर महादेवांचं जे होतं ना गाईज 2-4 क्लिप त्याच्यात ते ॲड करून परत ह्या इथलं लोकेशन मी ॲड करणार आहे गाईज. आणि जसं की मी एक तो ब्लॉग सेम बनवणार आहे बस गाईज. सो हे लोकेशन आहे गाईज इकडे असं. चला गाईज इकडून जाऊया आपण. अशा सीड्या आहेत इकडे. बूम 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 वू 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 या वाव. आणि नंतर अहमदनगर सल्तनतची राजधानी आली. 1499 ते 1636 दुय्यम राजधानी अशी होती. 6व्या शतकाच्या आसपास देवगिरी हे पश्चिम आणि दक्षिण भारताकडे जाणाऱ्या कारवा मार्गांसह सध्याच्या छत्रपती संभाजीनगर जवळील एक महत्त्वाचे उंचावरील शहर म्हणून उदयास आले. गाईज एक पुढे ना इकडे एक मंदिर टाईप आहे. काय माहिती हे. चला बघू तिथे जाऊया काय नाही. हे लोक इथे बसले. शहरातील ऐतिहासिक त्रिकोणी किल्ला सुरुवातीला 1187च्या आसपास पहिला यादव राजा भिल्लमा पाचवा याने बांधला होता. 1308 मध्ये हे शहर दिल्ली सल्तनतच्या सुलतान अलाउद्दीन खिलजी यांनी दगा देऊन बळकावले होते, ज्यांनी भारतीय उपखंडाच्या बहुतेक भागावर राज्य केले होते. गाईज 1327 मध्ये दिल्ली सल्तनतच्या सुलतान मोहम्मद बिन तुगलकने शहराचे नाव देवगिरीहून दौलताबाद हे केले. आपली शाही राजधानी दिल्लीहून शहरात हलवली. दिल्लीच्या लोकसंख्येच्या दौलताबाद येथे स्थलांतर करण्याचा आदेश दिला. तथापि मोहम्मद बिन तुगलकने 1334 मध्ये आपला निर्णय उलटला आणि दिल्ली सल्तनतची राजधानी दिल्लीत परत हलवली. गाईज तुम्हाला माहिती आहे का, जे ती भारत माता होती ना गाईज तिथे ना गाईज पहिले जैन धर्माचं काहीतरी होतं तिथं, बट काहीतरी झालं असणार तोडफोड दंगा तर त्याच्यामुळं तिथं भारत मातेला स्थान दिलं आहे. तिथं भारत माता बसून दिली तिथं. सो इथली हिस्ट्री शॉर्टकटमध्ये अशी होती. सो तर ओके बघू आता पुढे जाऊया. तर गाईज या सगळ्या बॉईजचा गाईज आज लास्टचा पेपर होता. इकडे बघा ना, या सगळ्या बॉईजचा गाईज आज लास्टचा पेपर होता. तर म्हणून पुढे नाही का यांनी गर्लफ्रेंड आणले 4-5 सगळ्या म्हणून त्यांना तर गाईज तिकडे लपवलं यांनी 5-6 पुरी लपवल्या तिथे. तर हे सगळे गँग चालले त्यांच्याकडे. कोणाकोणाचे कोणते गर्लफ्रेंडचं नाव काय सांगा. हा भाऊ माझा फ्रेंड झालाय. हा आहे विच कंट्री? क्रोएशिया. तर काय हा भाऊ क्रोएशिया कंट्री आहे का काय माहिती, आय डोंट नो, मला माहित नाही. तर तो भाऊ पण एकटा होता गाईस, मी पण एकटा आहे. तो मला जॉईन झाला आहे. तो बोलतोय की भाऊ आपण एक्सप्लोर करू बा कसं आहे काय नाही. सो सेइंग ब्रो, hello, how are you? What to say? My name is Vicky. My name is Herboy. अच्छा, yeah. Vicky. हाँ Vicky. My YouTube channel name Vixrock65.
Victor 65. मिक्स रॉक 65. Okay, I will follow you हा येस later. येस येस हा. 1499 मध्ये दौलताबाद अहमदनगर सल्तनतचा एक भाग बनला, ज्यांनी त्यांच्या दुय्यम राजधानी म्हणून वापर केला. 1610 मध्ये दौलताबाद किल्ल्याजवळ छत्रपती संभाजीनगरचे नवीन शहर, ज्याचे नाव खडकी होते, अहमदनगर सल्तनतची राजधानी म्हणून काम करण्यासाठी इथिओपियन लष्करी नेता मालिक अंबरने स्थापन केले होते, ज्याला गुलाम म्हणून भारतात आणले गेले होते. परंतु ते अहमदनगर सल्तनतचे लोकप्रिय पंतप्रधान झाले. दौलताबाद किल्ल्यावरील सध्याच्या काळातील बहुतेक तटबंदी अहमदनगर सल्तनत अंतर्गत बांधण्यात आली होती. सो ओके, चला गाईज, आजचा ब्लॉग बस इथेपर्यंतच गाईज. जे पण दाखवलं तुम्हाला तेच दाखवलं. चला ओके गाईज, लाईक शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही जे नवीन असेल त्यांनी पण सबस्क्राईब करा. मी खूप थकलो आहे आणि वरतीपर्यंत पण थोडं पण गेलो, थोडं वरून खाली निघून आलो गाईज मी. आता बस इकडेच इथंपर्यंतच गाईज. जाते गाव. हाय गाईज, लाईक फॉलो करा, शेअर करा. ओके गाय, लाईक शेअर कॉमेंट अँड सबस्क्राईब नक्की करा, नक्की करा, नक्की करा गाईज. मी खूप थकलो आहे गाईज, खूप थकलो आहे. आता नाही, बस एनर्जी संपली माझी. सो ओके, बाय. Savannah